नमस्कार. मी आकाश डोंगरे. आवाज जनतेचा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण एका नवीन विषयाला धरून चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे उज्ज्वल निकम, ज्येष्ठ आणि एक नामांकित वकील म्हणून ज्यांची या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अशी एक वेगळी ओळख आहे, असे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. उज्ज्वल निकम यांच्या जाहीर प्रवेशाने या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सुशिक्षित आणि एक वैचारिक जो वर्ग या देशामध्ये आहे त्यांच्या भुवया ह्या उंचावल्या आहेत. आणि या देशामध्ये जर आपण भाजपचा राजकारणाचा जर विचार केला तर काही रिटायर्ड IAS असतील, IPS असतील, आणखीही काही अधिकारी असतील, यांचा कल हा आपल्याला भाजपकडे जास्त दिसतोय. आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणून, ज्वलंत उदाहरण म्हणून उज्ज्वल निकम हे आपल्या समोर आहे. उज्ज्वल निकम यांचा ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश झाला त्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली काही भूमिका पत्रकारांसमोर मांडली. त्यामध्ये ते बोलताना असं म्हणाले की भाजपमधील नेत्यांची भाषणं ही मला नेहमीच भावलेली आहेत, त्यांचं बोलणं हे नेहमीच मला भावतं. उज्ज्वल निकमसारख्या एखाद्या सरकारी आणि नामांकित वकिलाला जर भाजपमधील लोकांचं बोलणं भावत असेल तर उज्ज्वल निकम सरांना माझा प्रश्न आहे की सर, ज्यावेळेस भाजपमधीलच चंद्रकांत पाटील असतील, भगतसिंह कोश्यारी असतील, यासारखे जबाबदार नेते जेव्हा फुले शाहू आंबेडकर यासारख्या महान पुरुषांवर अगदी खालच्या पातळीला जाऊन टीका करतात, त्यावेळेस आपण कुठं होता? का या नेत्यांचं हे बोलणं सुद्धा आपल्याला भावलेलं आहे का? हा माझा नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा उज्ज्वल निकम यांना प्रश्न आहे. उज्ज्वल निकम बोलताना असं म्हणाले की या देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमता कायम राखायची असेल तर या देशाला भाजपाशिवाय पर्याय नाही, आणि या देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमता कायम राखण्यासाठीच मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सर, एखादा गावंढळ व्यक्ती, एखादा रस्त्यावरचा कार्यकर्ता भाजपमध्ये प्रवेश करून जर ह्या गोष्टी बोलला असता नव्हे तर नारायण राणे असतील, त्यांचे पुत्र असतील, किंवा शहाजीबाबू पाटील असतील, ते हिंगोलीचे आमदार संतोष बांगर असतील, यासारखे लोक जर हे बोलले असते तर आम्ही सुशिक्षित लोकांनी समजून घेतलं असतं. परंतु आपल्यासारखा एक वैचारिक, प्रसिद्धीच्या एका विशिष्ट उंचीवर असलेला व्यक्ती ज्यावेळेस ह्या गोष्टी बोलतो त्यावेळेस खरंच आपली किवी येते. साहेब, ज्यावेळेस मणिपूरमध्ये प्रचंड दंगा माजला होता, त्या दंग्यामध्ये निष्पाप लोकांचे प्राण गेले
अनेक आया बहिणींना आपली इज्जत दावणीवर लावावी लागली. त्या ठिकाणी एका महिलेवर जेव्हा अनेक नरधाम बलात्कार करतात त्यावेळेस या देशाच्या प्रधानमंत्र्याला नव्हे तर गृहमंत्र्याला सुद्धा त्यावर ब्रसुद्धा काढण्याची त्यांना गरज वाटत नाही. या लोकांच्या नेतृत्वात आपण आज काम करणार आहात. खरोखरच आपल्यासारखा उच्च शिक्षित व्यक्ती यांसारख्या खूप जबाबदारीने शब्द वापरावे लागतात. अडाणचोट लोकांच्या नेतृत्वात काम करतो याची सुद्धा कीव येते. उज्ज्वल निकम हे एक वकील आहेत, तो त्यांचा एक व्यवसाय आहे. परंतु उज्ज्वल निकम यांना सामान्य जनता स्वीकारणार का हा मोठा प्रश्न आहे. कारण की उज्ज्वल निकम यांचं सामान्य जनतेसाठी कुठलंही काम नाही. सामान्य जनतेची त्यांच्यासोबत कुठलीही नाळ जुळलेली नाही. ज्या भागातून त्यांना उमेदवारी दिल्या गेलेली आहे अशी चर्चा आहे की त्या भागामध्ये भाजपला मराठी चेहरा मिळत नव्हता, म्हणून जळगाववरून उज्ज्वल निकम यांना पार्सल उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. म्हणजे भाजपवर अशी बिकट परिस्थिती आलेली आहे की त्यांना या महाराष्ट्रामध्ये उमेदवार सुद्धा मिळत नाही आहे. आपण जर भाजपाच्या उमेदवारांचा या लोकसभेमध्ये जर विचार केला तर भाजपाने 70% विद्यमान आमदार हे लोकसभेच्या निवडणूक उतरवलेले आहे. 70% विद्यमान आमदार हे भाजपने लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलेले आहेत. म्हणजे भाजपकडे चेहरे उरलेले नाहीत. एवढी गंभीर परिस्थिती भारतीय जनता पक्षावर आलेली आहे. आणि म्हणून उज्ज्वल निकम सारख्या लोकांना काहीतरी गोष्टीचं, मला तरी वाटते की उज्ज्वल निकम सरांवर कायतल्या तरी गोष्टीचा दबाव असेल आणि म्हणून त्यांना मजबुरीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा लागलेला असेल. आणि उज्ज्वल निकमच नव्हे तर या देशामधल्या अनेक अधिकाऱ्यांवर दबाव आहे. म्हणून त्यांना शासनाचे नाही तर भारतीय जनता पक्षाचे अधिकारी कर्मचारी म्हणून या देशामध्ये काम करावं लागत आहे. आणि उज्ज्वल निकम ज्या मतदारसंघातून उत्तर मध्य मुंबईमधून निवडणूक लढवत आहेत त्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली गेलेली आहे. एकीकडे वर्षा गायकवाड यांचा अनुभव बघितला तर त्यांचे वडीलसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा आमदारकी खासदारकी त्या ठिकाणी भोगलेली आहे. आणि एक वर्षा गायकवाड हे उच्चशिक्षित, संयमी, शांत आणि जनसामान्याला न्याय देणारं त्या ठिकाणी नेतृत्व आहे. त्यांच्यासमोर उज्ज्वल निकम किती टिकतात हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आणि म्हणून उज्ज्वल निकम यांचा जर आपण विचार केला तर उज्ज्वल निकम हे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलेल्या जास्त केसेस त्यांनी लढवलेल्या आहेत. आणि म्हणून उज्ज्वल निकम हे आज जरी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रत्यक्षरित्या आलेले असतील तरी अप्रत्यक्षरित्या ते गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचंच काम करत होते. यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही. आज ते प्रत्यक्षरित्या भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत. त्यामुळे आपल्या जनसामान्यांसमोर ते एक भाजपाचे प्रतिनिधी म्हणून आज आपण त्यांना पाहतो आहे. पण जो वर्ग राजकारण जाणून आहे, ज्या वर्गाला राजकारणाचा अभ्यास आहे आणि सातत्यानं ज्या वर्गाचं राजकारणाकडे लक्ष असतं त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत की गेल्या अनेक वर्षापासून उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीचंच काम करत आहे. आपण जर आपल्या महाराष्ट्राचा जर गेल्या मागच्या काही महिन्यातला जर इतिहास पाहिला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल. या दोन्ही पक्षफुटीवर उज्ज्वल निकम यांनी पक्षफुटीच्या बाजूने त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. त्यांच्या समर्थनात त्यांनी आपली शेवटपर्यंत बाजू मांडलेली आहे की जे पक्ष फुटलेले आहेत ते कशा रीतीने योग्य आहे. एकीकडे असीम सरोदेसारखे
सरकारी वकील असीम सरोदेंसारखे काही वकील पक्ष जे फुटले आहेत ते कशा रीतीने चुकीचं आहे आणि जे चिन्ह मूळ पक्ष सोडून जे धनुष्यबाण शिंदेंना गेलं असेल, घड्याळ अजित पवारांना गेली असेल, ते कसं चुकीचं आहे हे सांगत होते. आणि एकीकडे उज्ज्वल निकम हे ते कसं बरोबर आहे हे लोकांना सांगत होते. म्हणजे यातूनच ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर यातूनच ही गोष्ट लक्षात येत होती की उज्ज्वल निकम हे सरकारचे नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे वकील म्हणूनच काम करायचे. आणि हे त्यांनी आज सिद्ध केले. उज्ज्वल निकम यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर ते दादरच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी गेले. ते दर्शन घ्यायला गेले त्याबद्दल प्रश्न नाही. सर्वांचं ते आदरणीय स्थान आहे आणि श्रद्धास्थान आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला जावंच. परंतु उज्ज्वल निकम त्या ठिकाणी गेलेले असताना पत्रकारांनी त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी बहुजन समाजाला एक भावनिक साथ घातली. बहुजन समाज हा साधा भोळा आणि भावनिक आहे आणि म्हणूनच या बहुजन समाजाचा उपयोग अनेक राजकारणी आपल्या सोयीनुसार कढीपत्त्यासारखा करून घेत असतात. आणि त्याला उज्ज्वल निकम अपवाद कसे असणार म्हणून त्यांनी सुद्धा तो मुद्दा त्या ठिकाणी पकडून धरला. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय की आज मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आलोय. एकीकडे ते सांगत असताना त्यांच्या बोलण्यातला जर सार आपण लक्षात घेतला तर बहुजन समाजाला घातलेली ती एक साध होती. आणि बहुजन समाज हा साधा भोळा आहे, सर्वांच्या लक्षात आहे. आणि म्हणून बहुजन समाजाला आपण आपल्या सोयीनुसार कसं वापरून घ्यायचं हे सर्वच राजकीय पक्षांना या ठिकाणी कळलेलं आहे. परंतु बहुजन समाजाला माझं सांगणं आहे की या लोकांच्या अशा भावनिक आव्हानांना बळी पडू नका. कारण ही लोक आपल्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय जयकारासोबत कधी मोदीचा जय जयकार बोलून घेतात ना, हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि म्हणून उज्ज्वल निकम यांचा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. उज्ज्वल निकम हे कुठले मुद्दे घेऊन मतदारांच्या समोर जाणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण सामान्य जनतेसाठी त्याचं कुठलंही काम नाही. विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, स्त्री असेल, यांच्यासाठी त्यातलं कुठलंही काम नाही. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीला ते कुठले मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जातात, कसाबला फाशी दिली हा मुद्दा घेऊन जातात, की मी पाकिस्तानात गेलो, तिथली परिस्थिती कशी होती, तिथलं काय कसं होतं, हे मुद्दे घेऊन समोर जातात. जर हे मुद्दे घेऊन उज्ज्वल निकम जनतेच्या समोर जाणार असतील तर उज्ज्वल निकम यांना माझं सांगणं आहे की साहेब, या तुमच्या मुद्द्यांशी जनसामान्यांना कुठलंही देणं घेणं नाही. जनसामान्यांना आज त्यांच्या पोटाची खळगी भरण्याचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज विद्यार्थ्यांना रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. आणि या गोष्टीला वर काम करण्यासाठी हे ग्राउंड लेवलवर उतरून काम करावं लागतं. तो अनुभव आपल्याला नाही. आणि जे आपल्याला या ठिकाणी काही बुद्धिजीवी लोकांकडून सांगितलं जात आहे की भारतीय जनता पार्टी जर तिसऱ्यांदा या ठिकाणी सत्तेमध्ये आली तर संविधानाला त्या ठिकाणी धोका आहे. तर खरोखरच हे
काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की भारतीय जनता पार्टी जर तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आली तर संविधानाचं फक्त समोरचं मुखपत्र तेच ॲज इट इज राहणार. बाकी संविधानाच्या आतला जो ढाचा आहे तो संपूर्णपणे उज्ज्वल निकम यांच्यासारख्या लोकांना हाताशी धरून बदलण्याचं काम ही सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून उज्ज्वल निकम यांना जनतेचा प्रतिनिधी म्हणून संसदेत नव्हे तर त्यांना पुन्हा कोर्टामध्ये वकिली करण्यासाठी जनता पाठवील यात दुमत असण्याचं कारण नाही. आणि उज्ज्वल निकमसारखे काही लोक येणाऱ्या काळात जर भाजपात दिसले तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कारण भारतीय जनता पार्टीकडे कुठलेही नेते उरलेले नाहीत, त्यांच्याकडे कुठलाही चेहरा नाही. ते अशाच वकिलांना, सरकारी अधिकाऱ्यांना काहीतरी दबाव आणून ED, CBI यांची भीती दाखवत ते आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांच्यावर उमेदवाऱ्या लादण्याचं काम करणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सुद्धा सजग नागरिक म्हणून या उरलेल्या टप्प्यांमध्ये मतदान करावं लागणार आहे. आणि या देशाचं भवितव्य हे अबाधित राखण्याचं, सुरक्षित सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी आपल्याला या देशाचा नागरिक म्हणून खारीचा वाटा उचलावा लागणार आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय ज्योती, जय भीम.